मॉर्निंग पब्लिक 5 days before. अचानकच आमचा मॅगडीला जायचा प्लॅन ठरला, पण आम्ही मॅगडीला जायला तिथं न जायला, मग तिथनं आम्ही स्टारबक्सला वळायला, मग तिथं आमचा हा प्लॅन ठरायला. ओके, तरी आमचा प्लॅन हा इथं वरचाच ठरला. तुम्हाला नंतर कळेल आम्ही कुठे जाणार आहोत, कुठे काय मजा करणार आहोत. तुम्ही फक्त हा ब्लॉग पूर्णपणे पहा. तर आमचं प्लॅन आणि शॉपिंग आवरून आम्हाला 21 तारखेलाच गाडी घ्यायला जायची होती, कारण का 22 तारखेला सकाळी आम्हाला निघायचं होतं. आपण कुठं जात आहोत ते सगळ्यांना माहीतच असेल कदाचित, कारण का आम्ही कोणाला सांगणार नाही, पण ते उद्या कळेलच. बट आम्ही आता इथे कल्याणी फार्म हाऊसवर आलेलो आहोत आणि कल्याणी फार्म हाऊसवरनं आपण मस्तपैकी आपली उद्याची गाडी घेतलेली आहे. इथे तुम्हाला संपर्क साधायचा असला तर तुम्ही इकडे साधू शकता, कारण काय हेच आपलं एक महत्त्वाचं ट्रॅव्हल्स एजन्सी ऑफ कल्याणी डेअरी फार्म हाऊस. ओके, तर आपला राज गाडी घेऊन जात आहे. चला. आणि आमचे बिझी पर्सन ऑफ द ग्रुप कायम फोनवर, आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल. आम्ही लावली गाडी दारात. मॉर्निंग पब्लिक, नमस्कार. आपण कोण आहे तुम्हाला माहिती आहेच, पण अनेकदा आपण नवीन ट्रिपला जात आहोत आणि त्यासाठीच हा माझा नवीन ब्लॉग आहे. माझ्या बकेट लिस्टमधला हा कदाचित खूप दिवसाचा आणि त्याच्या दिवसाचा एक ठेवलेली एक इच्छा होती, आणि ती मी आज यंदा पूर्ण करणार आहे. आणि ती म्हणजे छोटंसं प्लेस आणि एक छोटंसं राज्य. तुमच्यासाठी सर्वांसाठी ते नॉर्मलच असेल, बट माझ्यासाठी ते थोडं खास आहे, आणि त्या खाससाठी आपण काय काय करणार होते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये कळेलच. 5:30 वाजले असतील सकाळची. पोरं आता येतच असतील. पोरांसाठी आपण सगळं नियोजन केलं, बॅग वेग भरले, आणि आपली थोडीफार आता स्किन केअरिंग झालेली आहे. ही तुम्हाला कळेलच करायचं. आपण नंतर सांगू तुम्हाला, आपण पण ट्रीटमेंट करतो आपल्या स्किनसाठी. ओके, तर चला तुम्हाला नंतर पुढं काय होईल ते दाखवूच. तसं मी मस्तपैकी तयार झाला आहे. हा माझा आजचा हा आउटलुक. मस्तपैकी मी नवीन कवर घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आपलं सगळं काही आवरलं आहे. आपण बॅग वगैरे देऊन आवरून आता आपण निघायचं खालच्या साईडला जायला. गाडी तरी तयार झालेली आहे. चला, किती वाजल्यात रे? ओके, चलो. टाटा बाय बाय, सी यू देन गो टू. A few moments later. हे आमची अर्टिगा मारुती. 6 वाजून गेल्यात तरी आम्ही अजून इथंच आहे. आता प्रेम त्यांच्या घरापाशी आपण मस्तपैकी थांबलो आहे अजून, आणि कारण प्रेमच गेला आहे तो बाहेरच्या साईडला. प्रेम जेव्हा येईल तेव्हा आपण मस्तपैकी जाऊन ज्या प्लेसला आपण जाणार आहोत ते मस्तपैकी करूया. प्रेम मग थोड्या वेळात आलाच, आणि आम्ही इथून निघलो ते म्हणजे पटणकोट. आपण आपल्या जॉनी बायला घेऊन लागलो हायवेला जाता जाता लागलं एक म्हणजे प्लेस म्हणजे कोगनोळीचा टोलनागा पार केल्या गेला लागतं ते विराट जंक्शन. आपण काय करायचं हा मोठा प्रश्न होता. मग विराट जंक्शनला काही पण होते, गाडी घालायची, मग आणि पुन्हा युटर्न. विराट जंक्शनवर आमचं खूप मोठं काम होतं, ते आम्ही काम आवरण्यासाठी इकडे आलो. पण इकडे वातावरण काय चेष्टा, पूर्ण धुक्यात धुकं. विषय काय, बाथरूमला आम्ही इथं व्हीपार्कला आलो आहोत, आणि व्हीपार्क करून आम्ही आता मस्तपैकी नाश्ता कुठं करायचा ब्रो? आपण नाश्ता कुठं करायचा? गोव्यात आता आपण सध्या पोहोचलेलो आहे. ओके, बघा मिनी गोवा. तुम्हाला आता कळालं असेलच आम्ही कुठे जात आहोत, तरी आपल्याला चला. आपण कुठं बाथरूमला व्हीपार्कला आलोय, नाश्त्याला मॅगडीला जायचा. दिस इज मिनी अबुधाबी, दुबई. कुठे करायचा? चढतील उतरती खाली. सगळ्यांचं मिक्सचर असलं. विराट जंक्शन पाशी पोहोचलो आहोत, आणि विराट जंक्शन कसं द्यायला असेल मस्त पैकी बाथरूमला. ओके, पण नाश्ता वेळेस आपण येतो एवढंसं एक्सपेन्सिव्ह काय खात नसतो, तरी पण आपण पुढं जाणार आहोत. आम्ही हायवेच्या पुढे निघलो तर आमच्या ग्रुपमध्ये एकट्याच हाल झाला, ते म्हणजे आमच्या चापस्याचं, म्हणजे तो अयान मुल्ला बरं का. आम्ही सकाळ सकाळी एका नाश्त्याच्या सेंटरला थांबायचं म्हणून एका हॉटेलला थांबलो. मग तिथं आमची जॉनी बाय जरा स्टंड मारली, पण तिथे गेलो आणि आमची पनवतीसला गाव ते हॉटेलच बंद. हो, विशेष गोल. बंगायला वर बसवलंय. तांबडी चांबडी चमकते धुक्यामध्ये घचमाचं का नाही. तर आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला बिग बॉस हे हॉटेल मिळालं. त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी आम्ही नाश्ता केला.
मस्तपैकी आम्ही आता इथं कॉफी पित आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे आपला. यो ह्या दादांचं कधी बोलणं संपतच नाही. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. ओ कुणाचा फोन आहे? मम्मीचा. ओके आता ठेव म्यूट वर ठेवला कडू. नाश्ता करून झालं आमच्या आईण्याच्या किडा झाला अंगात. प्रेम जर आपल्या डान्सची जरा स्टेप शिकवाल पण तिला आई त्याला काय जमूनच. जायचं कुठलं काय दोन्ही अँटीव्हायरस झालाय. आता असाच करावा. आणि आम्ही एकदाच आंबोलीच्या वॉटरफॉलपाशी पोचलो. सुजलने तिकडे आपल्या पूर्वजांना खायला घातला. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, जरा पाय मोकळे केले आणि मस्तपैकी आपला वॉटरफॉल पाहून आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे निघालो. आम्ही एकदाच एका गोव्यात पोचलो आणि आम्ही पहिला रूमवर गेलो. रूम आमची तशी 2 BHK फ्लॅट टाईपच होता. खतरनाक पूर्णपणे हॉल, किचन आणि 2 बेडरूम, ते पण मास्टर बेडरूम अँड विथ AC. आलोय लेट म्हणल्यावर भुका लागणार. हे मस्तपैकी आमचं इथं आता काय चालू आहे हे भावानं सर. अरे स्टॉकला ठेवायचं काय यो. ओके किती किलोचा माल आहे? या सुट्टी नोट मॅगी नुसता मॅगी म्हणली. फुटाना पाच आहे फुटाना. ओमकार बोंगाया छाली प्रेम जावळे आयन मुला प्लस स्वरूप कुंभा. दाखव बघू. अरे वा का एक नंबर भावा. काही का असं ना थोड्याच वेळात मॅगी तयार. एक नंबर म्हणजे विषय हाड लागाल ती मॅगी खाताना. आम्ही लगेचच थोड्याच वेळात आवरून आम्ही गेलो एक सनसेट पॉईंट बघायला डाव पावलोला. आम्ही मग सुंदर असा सनसेट बघून लगेच फोटोशूट करून आम्ही निघालो एक अशा बीचकडे की तिथे निळं निळं पाणी रात्री चमकतंय. आम्ही लगेचच निघालो बायोलुमिनियस बीच बघायला एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्याकडे. पण आमच्या सगळ्यांच्या बॅटऱ्या डाऊन होत्या आणि माझ्या फोनकडे स्टोरेजची कमतरता. सुजलच्या फोनमध्ये काढलो 4 फोटो, तोपर्यंत त्याचा फोन स्विच ऑफ. आणि इथं झाला मोठा स्कॅम. आयांना अचानकच वाटायला लागला आपण एकटेच आलो आहोत. एकटेच वाटायला लागलं त्याला आणि मधून तो रडायला लागला. त्याची समजूत काढली आणि रूमवरून आम्ही बागा बीचकडे रवाना झालो. आणि आमचा असा झाला हा पहिल्या दिवसाचा सुंदर असा एंड. कसं काय गुड मॉर्निंग. आज तुम्हाला कळत असेल की आपण कुठे आलो आहोत, काय करत आहोत आणि काय करणार आहे.
आज आमचा आहे तो डे दुसरा, तो म्हणजे गोव्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, काय करेल आणि हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजवर कळूनच येईल. पण आता सकाळचे 7:30 ते 8 वाजले आहेत, सगळी मुलं आवरायच्या तयारीत आणि आपण जायचं आहे ते कळेलच. पण सकाळ आम्ही उठतो, आवरतो, सगळं काही गोष्टी. अशी रूम आहे आमची की त्या रूममध्ये टी व्ही आहे, वायफाय आहे, नेटफ्लिक्स आहे, प्राईम आहे अँड यूट्यूब तर ऑलरेडी. आणि जरी आलो गोव्यात जरी आलो तर पोरं आमची विषय हार्ड व्यायाम करणारच. पोरांना तोड आहे का, विषय हार्ड व्यायाम चालूच असतो, कारण का कन्सिस्टन्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट अवर लाईफ ब्रो. मग बाकीच्यांचंही आवराज सुरू झालं, मग माझंही सुरू झालं. मस्तपैकी आपण परवा घेतलेल्या झुडिओतून शर्ट आणलेला, तो इस्त्री केला. तिथे इस्त्रीही अवेलेबल होती त्या रूममध्ये. मस्तपैकी इस्त्री केली आणि आपण निघालो. मग थोड्याच वेळात आम्ही पटापटा गाडीत बसलो आणि आम्ही पहिला नाश्ता करायचा ठरला. मग नाश्ता हा करायचाच म्हटलं, काही पण होते मगच निघायचं. आम्ही आता नाश्त्यासाठी मॅगडीला आलो आहे. मॅगडीला आम्ही मस्तपैकी कालचंच नियोजन होतं आमचा, मॅगडीला जायचं. तर आम्ही मॅगडीला कन्फर्म आलो आहोत. मॅगडीला मस्तपैकी असा नाश्ता करायचा. आम्ही आलो आहे मॅगडी, आम्ही कधीच पाहिली नव्हती. मारो मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. काय पाहिली नव्हती. स्नॅपला अँगल नीट लाव रे भावा. माझा पण घ्यायचं थांब. हे तू कोक सरक जरा. खत्म. आणि आम्ही असं परफेक्ट मध्ये स्नॅप काढून निघालो. अरे बोल की, शॉपिंगला जाणार ना? होय जाणार आहे की भावा. तुला ऑनलाईन करतो, मला एक बूट घेऊन ये. हा घेऊन येणार की भावा. हा? शूज कुठलं घेऊन युएस पोलोचं बूट आवडते मला. होय, युएस पोलोचं बूट घेऊन ये. जरा आत गेल्यानंतर तुला व्हिडिओ कॉल करतो आणि घेऊनच येतो की. चालेल एवढं नाही, काय? नाही, माझी चॉईस काय सुजल करते, सुजल निवडते की. हा काय अडचण चालेल. आम्ही ह्या जॉनी भाईच्या कडूसाठी आम्ही 2 ते 3 किलोमीटर आतल्या साईडला एका मॉलमध्ये गेलो, कारण का त्यासाठी त्याला घ्यायचे होते अंडरवेअर. आम्ही अंडरवेअर घेण्यासाठी मॉलमध्ये घुसलो आणि प्रेमाचा मनावरच घेतला की चेष्टेत म्हणलेली गोष्ट खरंच करून टाकला. आम्हाला रिटेपची अंडरवेअर पाहिजे होती, पण ती मिळाली नाही. मग आम्ही जॉकीची घेतली आणि आम्ही डायरेक्टच US पोलोच्या शोरूममध्ये घुसलो. मग आम्ही लागलो कामाला, म्हणजे शूज चेक करायला. मस्तपैकी त्या साईजची कुठलं शूज आहे बघितलं आणि घ्यायला चालू केलं. आमच्या ह्या गाडीने शोरूमच्या आत येण्याच्या आधीच पाहिलं होतं की हे शूज मला आवडलं आहे, तर बघू याला ट्राय करूया. आणि त्याने ट्राय करता सगळंच घेतला घेऊ. मग आमची शॉपिंग आवरून आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे ते बटरफ्लाय बीचला. आम्ही आता बटरफ्लाय बीचला जात आहोत. बटरफ्लाय बीच इथून कधी 2 ते 3 किलोमीटर असं चालत जावं लागतं. मग ते चालत जाताना यांची फाटलेली आहे, तरी आपण नीट जाणार, फोटोशूट करणार. फोटोशूटसाठी आम्ही एवढं काही करू शकतो हे आमचं आम्हाला माहिती. 5ला आपण घरात असणार होते. ओके, हाच तो बटरफ्लाय बीचचा रोड. 1 to 2 किलोमीटर ट्रॅकिंग ऑफ धिस बीच. हार्ड नाही पण कंटाळा येतोय. एवढं ट्रॅव्हल करून यायचं आणि इथे येऊन झक मारत चालायचं, त्रास नाही होतोय. कौन आहे हे लोक? आमचा ट्रेडर आहे, ओके आमचं बिल्डर आहे. ओके, ते मधला आहे तो. ब्लू डेनिम.
बंडा सावकर बंडा सावकर नेता आमचं नेता नेत पहिलवान नेत विथ मॉडेल विथ अनलिमिटेड फॉलोइंग गर्ल्स कॉलिंग गर्ल्स ये आएगा ब्लॉग में आएगा 5 वर्ष तब्येत न करताही पहिलवान असलेले म्हणजे आमचे प्रेमदादा जावरे चढ देतो मी. यो आणि स्वतः हम अभी जंगल सफारी में पहुंचे व्हिडिओ काढणारे स्वतः रोहित कुमार. आमचे स्वतः व्हिडिओग्राफी करणारे रोहित दादा कुंभार व मॉडेल. हा रस्ता काय सरता सरना नुसता कंटाळा आलता. एवढं चालवलं तरी पण असं वाटायला की अजून किती राहिले. इज अ बटरफ्लाय बीच रोड. खतरनाक विषय हार्ड ॲडव्हेंचरस. रस्ता दिसायला छोटा जागून आहे खतरनाक. Is a butterfly beach. Finally come in my destination. Woo! आईचा. Wow. My God. आईचा. He's a butterfly beach, bro. आम्ही एकदाच काय बटरफ्लाय बीचवर पोचलो आणि आम्ही तिथं बोटिंगचा विषय केला आणि बोटिंग केलं. शपथ काय वातावरण आहे, काय पब्लिक आहे आणि पाय व्ह्यू आहे. Why is a butterfly beach? Butterfly is an awesome beach. Wow! ट्रेन तुमच्या वाटतं इकडची जागा नाही का? केदारनाथ हे प्रेम्या ते केदारनाथ आहे बघ. तशी पिंड आहे ती. झालं दादाने पाया पडला. फोटोशूट चालू आहे बटरफ्लाय बीचवर. बटरफ्लाय बीचचा तुम्हाला इव्हिनिंगचा हा व्ह्यू कसला दिसतोय बघा. आणि सपोर्ट करताना सुजलला प्रेम. ओके आमचं फोटोशूट जाऊन सगळ्यांचं झालं नाही. आमचं ओमकार मग काय इथे काय मुलींच्या बोलणं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. हॅशटॅग ड्रायव्हर. 12 o'clock midnight. आयनेच्या मामाने हिस्ट्री बघितलं वाटतं. रिमोट का बाहेर दे बाबा. ये कुठे व्हिडिओ पुरगी कुठे घ्यायचं. बघ नाही अर्धा बघ. अरे आहे काय तिथं आता असं केलं सकाळी आता मी ह्याला उठवत आहे. 12 ते 1 वाजून गेल्या तरी पण आपल्याला जागायचं आहे. झोप तर कोणाची झालं नाही पण उठायची स्वप्न लय बघणारे लोक. काय आहे ना, उद्या आपल्याला जायचं होतं आपल्याला नामा कॅफेला. एक फुल एक्सपेन्सिव्ह कॅफे इन गोवा. Day 3.
आम्ही इकडे जास्त वेळ न घालवायचं ठरवून पण आमचा जास्त वेळ गेला कारण का तशा वाईब्सच होत्या कारण का पुढं जायचं होतं आपल्याला पर्पल मार्टिनिया. तरी आम्ही यायला आणि आमच्या मोबाईलचं स्टोरेज आणि चार्जिंग संपायला मग आपल्याला आतल्या साईडचे काहीही व्हिडिओ घेता आले नाहीत. A few inches later. आम्ही त्याच रात्री घरी जायचं ठरवलं आणि आम्ही निघालो. आजऱ्यात गेलो आणि पहिला हॉटेलमध्ये जाऊन पहिला मोबाईल चार्जिंग लावला आणि मग बाकीच्या गोष्टी चालू. आमचा हा शेवटचा प्रसाद म्हणता येईल जेवणाचा. आणि पहिल्यांदा यांनी सावंतवाडीला जाऊन पण नॉनव्हेज खाणारी पहिली माणसे जाऊन तिथं पण आम्ही तुम्हाला व्हेजच खायला घातलं शेवटी. आज घालून काय करायचं शेवट दिवशी. ही आता यांना एसटीतनं बोलवायचं आपण कारण काही गाडी प्रेम पण आहे बाय. ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर तिकडे बसलाय. तो काय येत नाही म्हटला कोपऱ्यात जाऊन बसतो म्हटला. त्याचं पहिला काम आवरलं. भाई मजा आया. तरी आपल्या या गोव्याच्या ट्रिपचा शेवट आणि आपल्या हा ब्लॉगचा शेवट होत आलेला आहे. तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा कारण का असंच आपल्याला व्हिडिओ सतत येत राहणार आहेत.